नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आकाश सक्सेस अकॅडमी मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आज आपण एक नवीन टॉपिक शिकणार आहोत आणि त्याचं नाव आहे वयवारी। वयवारी तसं तर हा खूप सोपा टॉपिक आहे, पण बऱ्याच विद्यार्थ्यांना या टॉपिक मध्ये अडचण येते। त्याचं रिझन असं आहे की विद्यार्थ्यांना प्रश्न वाचून व्यवस्थित समीकरण बनवता येत नाही, आणि जर तुम्ही समीकरण व्यवस्थित बनवलं नाही तर तुमचं पुढचं सगळं कॅल्क्युलेशन चुकून जातं। आपण ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित आणि सोप्या पद्धतीने लवकरात लवकर समीकरण कसं तयार करायचं व ते समीकरण सोप्या पद्धतीने सॉल्व्ह कसं करायचं या सगळ्या गोष्टी आपण तुम्हाला सांगणार आहोत। तर सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। हा व्हिडिओ तुम्ही जर व्यवस्थित बघितला तर यानंतर तुम्हाला वयवारी टॉपिकवर कोणतीही दुसरी व्हिडिओ बघण्याची गरज पडणार नाही, कारण की आपण ह्या व्हिडिओमध्ये वयवारीवर जेवढे टाईप असतील त्या टाईपचे सगळे एक्झाम्पल कव्हर केलेले आहेत, आणि प्रत्येक टाईपचा प्रत्येक एक एक एक्झाम्पल घेऊन ते व्यवस्थित सोप्या पद्धतीने मी तुम्हाला समजावणार आहे। तर आता आपण आपल्या सेशनला स्टार्ट करूया। आपला पहिला प्रश्न आहे, ए आणि बी यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 आहे। त्यांच्या वयाची बेरीज 63 असल्यास ए चे वय काढा। आता इथे दोन व्यक्ती आहे, ए आणि बी, आणि त्यांच्या वयाचं गुणोत्तर दिलेलं आहे आपल्याला 2:5। ठीक आहे, मग आपण व्यवस्थित लिहून घेऊया। ए आणि बी त्यांचं गुणोत्तर आहे 2:5। आपल्याला गुणोत्तर दिलेलं आहे, आपल्याला त्यांचं वय माहिती का नाही, त्याच्यामुळे काय करायचं तर दोघांना पण आपण एक्स ने गुणूया, म्हणजे आपल्याला त्यांचे वय मिळेल। म्हणजे ए चं वय आहे 2x आणि बी चं किती आहे 5x, बरोबर। आणि त्यांच्या वयाची बेरीज 63 आहे, म्हणजेच काय तर 2x अधिक 5x यांची बेरीज दिलेली आपल्याला 63। मग याच्यावरनं आपल्याला काय x ची किंमत मिळेल। मग 2x अधिक 5x किती झाले 7x, आणि 7x बरोबर 63। x ची किंमत काढायची तर काय करावं लागेल, हे जे 63 आहे हा 7x ला गुणतोय तर त्या बाजूला जाऊन काय होईल भागिले, म्हणून 63 भागिले 7, म्हणून x बरोबर 7×9 63। म्हणजेच काय तर x ची किंमत किती आली 9। मग आपल्याला काय विचारलंय तर ए चे वय किती। आता आपण काय केलं होतं, त्यांचा रेशो होता 2:5, म्हणजे ए चं वय होतं 2x आणि बी चं किती होतं 5x। आपल्याला ए चं वय विचारलंय, म्हणजेच आपल्याला काय 2x ची किंमत विचारली आहे। मग 2x, आता x ची किंमत किती आली 9, 2x ची काय असेल तर 2 गुणिले 9, 2 गुणिले 9 किती 9 18। ठीक आहे, 18 वर्ष, म्हणजेच ए चं वय किती आहे तर 18 वर्ष। पर्याय क्रमांक 3। आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर हा प्रश्न 2021 ला टॅक्स असिस्टंट म्हणजेच काय एमपीएससी ची ग्रुप सी ची जी एक्झाम असते तिच्या मेन्सला विचारलाय, कधी 2021 ला। आपण ह्या व्हिडिओमध्ये सगळे प्रश्न कव्हर केलेले आहेत, मग ते एमपीएससी ने विचारलेले असो किंवा पोलीस भरतीमध्ये आलेले असो। स्टेट एक्झाम मध्ये जे काही प्रश्न वयवारी या टॉपिकवर विचारलेले असतील ते सगळे प्रश्न आपण आपल्या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहेत। आपला पुढचा प्रश्न आहे, सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे। 5 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल, तर सविता आणि कविता यांची आजची वय काढा, बरोबर। आता इथे दोन मुली आहे, एक आहे सविता दुसरी आहे कविता, आणि यांचा काय दिलेला आहे आपल्याला रेशो किती दिलेला आहे 3:4। सविता आणि कविता यांचा रेशो किती आहे, आजच्या वयाचा रेशो आहे त्यांचा 3:4। आणि आपल्याला प्रश्नात पण काय विचारलंय की त्यांची आजची वय काढा, बरोबर। जर आपण ऑप्शनने हा प्रश्न सॉल्व्ह करायचा घेतला किंवा सॉल्व्ह करायचं ठरवलं तर काय करता येईल, त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती दिले आपल्याला 3:4, आणि आजचीच वय विचारली आहे, म्हणजे ही जी काही वय असेल ते काय असतील 3:4 या पट्टीतच आपल्याला पाहिजे का, कारण की आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:4। मग जर सविताचं वय असेल 20, कविताचं असेल 15, ठीक आहे, आपण जर यांचा रेशो घेतला किंवा 5 ने भाग दिला तर किती 520 आणि 5×3=15, रेशो किती आला 4:3। आपल्याला कितीचा पाहिजे 3:4, म्हणून पहिला ऑप्शन चुकीचा आहे। ओके, पुढचा ऑप्शन चेक करू। सविता तिचं वय आहे 15 वर्ष आणि कविताचं किती आहे 20 वर्ष। जर आपण 5 ने भाग दिला म्हणजेच त्यांचा रेशो घेतला तर 5×3=15 आणि 520 किती आला 3:4, आणि आपल्याला पण रेशो किती पाहिजे 3:4। आपण बाकीचे पण ऑप्शन एकदा चेक करून घेऊ की कोणाचा रेशो परत 3:4 आहे की नाही। ठीक आहे, पुढे सविताचं वय आहे 20 वर्ष आणि कविताचं किती आहे 15 वर्ष। जर आपण यांचा रेशो घेतला म्हणजेच 5 ने भाग दिला तर 520 आणि 5×5=25 किती होणार आहे 4:5। आपल्याला किती पाहिजे 3:4, म्हणून हा पण ऑप्शन कॅन्सल। ओके, चौथा ऑप्शन आहे, सविताचं वय 25 वर्ष आणि कविताचं वय 20 वर्ष।
जर आपण याला 5 ने भाग दिला तर 5 5 25 आणि 5 चोक 20. इथे पण रेशो कितीचा आला? 5 4. म्हणून हे पण आपलं उत्तर नाहीये. मग आपला एकाच ठिकाणी रेशो बरोबर आला होता, तो म्हणजे काय? पर्याय क्रमांक 2, 3 4. आता हा प्रश्न न सोडवता म्हणजे फक्त ऑप्शन वरनं रेशो चेक करून आपण या प्रश्नाचं उत्तर काढलेलं आहे. आणि आपल्याला ह्याच गोष्टी शिकायच्या आहे की जर पेपरमध्ये प्रश्न आला तर बेसिकने न सोडवता किंवा बेसिकने सोडून जास्त वेळ वाया न घालवता लवकरात लवकर शॉर्ट ट्रिक्सने किंवा ऑप्शन इलिमिनेशन अशा वेगवेगळ्या मेथडने लवकरात लवकर प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा. ठीक आहे, कारण की जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, आपल्याला फक्त अॅक्युरेसी महत्वाची नाही आहे. ठीक आहे, अॅक्युरेसी तर पाहिजेच, पण त्याच्यासोबत स्पीड सुद्धा जास्त महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला अॅक्युरेसी आणि स्पीड या दोघांचा व्यवस्थित कॉम्बिनेशन करून आपल्याला आपला पेपर टॅकल करायचा आहे. ठीक आहे, आता हा प्रश्न पण एमपीएससी सी सॅट 2018 म्हणजेच काय, एमपीएससी ची राज्यसेवा पेपर कंडक्ट करते त्याच्या सी सॅट या एक्झाम मध्ये हा प्रश्न आपला विचारलेला आहे. ठीक आहे, 2018 ला. आता पुढचा प्रश्न बघूया. स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:5 आहे. 7 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:16 होईल, तर प्रीतीचे आजचे वय किती? ओके, ठीक आहे, द्या लक्ष. स्वाती आणि प्रीती दोन मुली आहे, स्वाती आणि प्रीती यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर किती आहे? 3:5. म्हणजे आपल्याला काय दिलेला आहे? रेशो. तो आपण 3/5 असंही लिहू शकतो. ठीक आहे, आता तो जर रेशो दिलेला आहे, आपल्याला स्पेसिफिक त्यांचं वय माहिती का? नाही. म्हणून आपल्याला काय करावं लागेल? एक्स ने गुणावं लागेल. मग मी 3 ला पण एक्स ने गुणतो आणि 5 ला पण एक्स ने गुणतो, म्हणजे हे किती होतील? 3x भागिले 5x. आता काय विचारलं? 7 वर्षानंतर. बरोबर, 7 वर्षानंतर काय होणार आहे? प्रीती पण 7 वर्षांनी मोठी होईल आणि स्वाती पण 7 वर्षांनी मोठी होईल. म्हणजेच काय करावं लागेल? दोघींमध्ये पण 7 ऍड करावे लागतील. ठीक आहे, म्हणून मी प्रीतीच्या वयात पण 7 वर्ष ऍड केले आणि स्वातीच्या वयात पण 7 वर्ष ऍड केले. त्यानंतर त्यांच्या वयाचं जे गुणोत्तर आहे ती किती होणार आहे? 11/16. म्हणजेच काय? तर 11/16. ठीक आहे, मग आता असं जर समीकरण तयार झालं, जर तुमचं समीकरण व्यवस्थित बनलं तर तुम्हाला काय फक्त कॅल्क्युलेशन करायचं. असं समीकरण असेल तेव्हा आपण काय करतो? क्रॉस मल्टिप्लिकेशन. म्हणजेच काय? तर तिरकस गुणाकार. मग 16 गुणिले 3x किती झाले? 16 48x. अधिकचं अधिक चिन्ह तसंच, आणि 16 गुणिले 7. आता 16 साते किती? ठीक आहे, आपण त्यांचा गुणाकार करू. 16 पंचे 80, 16 96, 16 साते 1200, म्हणजेच किती? 112. किंवा गुणाकार जरी येत नसेल तर 7 सकून 42, 2 हातचे आले 4, 7 1 7, 7 आणि 4 किती आले? 11. बरोबर, 11 गुणिले 5x. मग 11 5 55x अधिक 11 साते 77. मग ठीक आहे, आता आपलं समीकरण काय तयार झालंय? 48x अधिक 112 बरोबर 55x अधिक 77. आपल्याला काढायची आहे x ची किंमत. तर x च्या टर्म ज्या असतील त्या एका बाजूला घेऊ आणि संख्या दुसऱ्या बाजूला. मग आता इकडे किती आहे? 112. हे अधिक 77 आहे. बरोबर, चिन्हाच्या ह्या बाजूला आले तर काय होतील? वजा 77. बरोबर, इकडे काय? 55x. हे अधिक 48 आहे, तिकडे जाऊन वजा 48x होतील. मग आता 112 मधून 77 गेले तर किती? 12तून 2तून 7 जात नाही, 12तून 7 गेले 5. ठीक आहे, इकडे किती झाले? 10, 10तून 7 गेले 3, 35. आणि 55 मधून 48 गेले ते किती? 7x. बरोबर, मग आता x ची किंमत काढायची तर काय करावं लागेल? 35. हे 7 गुणताय, इकडे येऊन भागिले होतील. बरोबर, x आणि 7 5 35, म्हणजेच किती? 5. मग x ची किंमत किती आली? 5. आपल्याला काय विचारलं होतं? तर प्रीतीचे आजचे वय किती? बरोबर, प्रीतीचं वय किती होतं? त्यांचा रेशो होता 3x आणि 3:5. तर आपण तिचं वय किती मानलं होतं? 5x. म्हणजे आपल्याला प्रीतीचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल? 5x ची किंमत काढावी लागेल. मग x ची किंमत किती आली आहे? x ची किंमत आताच काढली. x बरोबर किती? 5. म्हणून 5x बरोबर 5 गुणिले 5 आणि 5 5 25 वर्ष. म्हणजेच काय? तर प्रीतीचं वय किती आहे? 25 वर्ष. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न आहे. 8 वर्षांपूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. तर नेहाचे आजचे वय किती? जर तुम्ही मागचा प्रश्न व्यवस्थित बघितला तर इथे काय होतं? त्यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर दिलं होतं आणि 7 वर्षानंतर त्यांचं गुणोत्तर किती होतं? 11:16. ठीक आहे,
आणि आता जो पुढचा प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर इथे काय 8 वर्षांपूर्वी म्हणजे त्यांचं आधीचं गुणोत्तर दिलेलं आहे आणि आपल्याला काय विचारलंय आजचं पण गुणोत्तर दिलेलं आहे आणि नेहाचं आजचं वय विचारलंय बरोबर. मग त्यांचा रेशो घेऊया आपण किती 8 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचा रेशो किती होता 8 वर्षांपूर्वी काय नेहा आणि रेखा यांच्या वयाचा रेशो किती आहे 2:5. ठीक आहे आता 2:5 हा त्यांच्या वयाचा रेशो आहे. आपल्याला जर त्यांचं वय काढायचं असेल तर आपण काय करतो दोघांना x ने गुणतो म्हणजे नेहाचं वय होतं 8 वर्षांपूर्वी 2x आणि रेखाचं किती होतं 5x बरोबर. आता त्यांच्या वयाचे गुणोत्तर कधी आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर हा रेशो कधीचा आहे 8 वर्षांपूर्वीचा. जर आजचं वय काढायचं असेल तर काय करावं लागेल जे 8 वर्षापूर्वीचं वय होतं त्याच्यामध्ये 8 मिळवावे लागतील म्हणजेच आपल्याला काय आजचं वय मिळेल. मग 2x अधिक 8 का कारण की नेहा पण 8 वर्षाने मोठी होणार आहे आणि रेखा पण 8 वर्षाने मोठी होणार आहे. मग आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 1:2 बस समीकरण तयार झालं. आता हेच समीकरण व्यवस्थित सोडवायचं आहे. मग 2 गुणिले 2x अधिक 8 म्हणजेच किती तर 2 गुणिले 2x किती आले 2 4x अधिक 16 ठीक आहे 1 ने याला गुणायचं. आता आपल्याला माहिती आहे 1 ने जर कोणत्याही समीकरणाला गुणलं किंवा कोणत्याही संख्येला गुणलं तर उत्तर काय येतं तीच संख्या. मग किती 5x अधिक 8 बरोबर. आता परत x ची किंमत काढायची तर काय करायचं x एका बाजूला घेऊ संख्या दुसऱ्या बाजूला. मग इकडे 16 आहे हे अधिक 8 आहे इकडे येऊन काय होतील -8 बरोबर 5x हे अधिक 4x आहे तिकडे जाऊन काय होतील -4x. मग 16 मधून 8 गेले 8 आणि 5x मधून 4x गेले किती x म्हणजेच x ची किंमत किती आली 8. आणि आपल्याला काय विचारलंय तर नेहाचे आजचे वय किती बरोबर. नेहाचं काय विचारलंय आपल्याला आजचं वय विचारलंय. ओके आजचं वय जर काढायचं असेल हा जो रेशो होता 2x आणि 5x ठीक आहे म्हणजे 2:5 हे कधीचं होतं 8 वर्षांपूर्वीचं. आजचं वय काढण्यासाठी आपण काय केलं होतं त्यात 8 मिळवले होते म्हणजे नेहाचं आजचं वय किती आहे तर 2x अधिक 8 x ची किंमत आपल्याला मिळालेली आहे ठीक आहे. मग आपल्याला काढायची आहे 2x अधिक 8 त्याची किंमत. मग 2 x ची किंमत किती आहे आत्ताच काढली आपण 8 आणि अधिक 8 8 दुने 16 अधिक 8 16 आणि 8 किती आले 24 म्हणजे नेहाचं आजचं वय किती आहे 24 वर्ष. पर्याय क्रमांक 4 समजलं. आता टेक्निकल असिस्टंट सेम मेन्सला विचारलाय 2021 ला म्हणजे ग्रुप-सी जी एक्झाम असते तिथे मेन्सला हा प्रश्न विचारलाय. उत्तर किती त्याचं 24 वर्ष. पुढचा प्रश्न आहे 4 वर्षांपूर्वी कौशलचे वय कुंतलच्या वयाच्या निम्मे होते. ठीक आहे आजपासून 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 3:5 असेल तर कुंतलचे आजचे वय किती. तर 2 मिनिटं एकदा व्यवस्थित मागचे प्रश्न बघा. जो आपला तिसरा प्रश्न होता ठीक आहे त्याच्यामध्ये काय होतं तुम्हाला आजचं वय दिलेलं होतं 7 वर्षानंतरचा रेशो दिलेला होता बरोबर. मी त्यानंतर जो दुसरा प्रश्न घेतला त्याच्यात काय होतं 8 वर्षांपूर्वीचा रेशो होता आणि आजचा रेशो होता. आता मी जो पुढचा प्रश्न घेतलाय त्याच्यामध्ये काय 4 वर्षांपूर्वी काय होतं कौशलचे वय कुंतलच्या वयाच्या निम्मे होते आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती आहे 3:5 तर कुंतलचे आजचे वय आपल्याला विचारले बरोबर. मग व्यवस्थित लिहून घेऊया कौशल आणि कोण आहे कुंतल हे कधी 4 वर्षांपूर्वी. चार वर्षांपूर्वी कौशलचे वय कुंतलच्या वयाच्या काय निम्मे म्हणजे कुंतलचं जेवढं वय असेल त्याच्या निम्म कोणाचं आहे कौशलचं आहे बरोबर. आपण असंही म्हणू शकतो ठीक आहे की जेवढं कुंतलचं वय इथे काय सांगितलं कौशलचे वय कुंतलच्या वयाच्या निम्मे म्हणजे मोठा कोण आहे कुंतल आहे बरोबर. आपण असंही म्हणू शकतो की कौशलचं जेवढं वय असेल त्याच्या दुप्पट कोणाचं आहे कुंतलचं आहे बरोबर. कौशलचं जेवढं वय असेल त्याच्या दुप्पट कोणाचं आहे कुंतलचं आहे. मग मी काय करतो कौशलचे वय x मानतो ठीक आहे कौशलचं वय काय केलं मी x मानलं. मग कुंतलचं त्याच्या दुप्पट आहे म्हणजेच किती 2x. लक्ष द्या मी काय केलं कौशलचे वय कुंतलच्या वयाचे निम्मे होते बरोबर. कौशलचे वय
कुंतलच्या वयाच्या निम्मे होते. जर कुंतल 2x असेल तर कौशल किती, त्याच्या निम्मा म्हणजेच त्याच्या अर्धा किती झाला x, बरोबर. पण मी तसं नाही घेता, मी काय सांगितलं, जर कौशल त्याच्या निम्मा आहे तर आपण असंही म्हणू शकतो ना की कुंतल काय डबल आहे, बरोबर. म्हणून मी कौशलचं वय x मानलं तर कुंतलचं किती झालं 2x, बरोबर. मग हे कधी 4 वर्षांपूर्वी, आणि आजपासून 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर आहे 3:5. मग मला एक सांगा, 4 वर्षांपूर्वी काय होता, जो कौशल होता तो कुंतलच्या वयाच्या निम्मा होता. 4 वर्षानंतर काय असणार आहे, त्यांच्या वयाचा रेशो असणार आहे 3:5. 4 वर्षांपूर्वी आणि 4 वर्षांनंतर दोघांमध्ये कितीचा स्पॅन आहे, 8 वर्षांचा, बरोबर. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, याच्यामध्ये 8 मिळवावे लागतील. म्हणजे 8 वर्षांनी कौशलही मोठा होणार आहे आणि 8 वर्षांनी कुंतलही मोठा होणार आहे, बरोबर. हे होतं 4 वर्षांपूर्वी, आपण त्याच्यात 8 मिळवले, बरोबर. तर काय झालं, 4 वर्षानंतर जर फक्त 4 मिळवले असते तर काय काय झालं असतं, आपल्याला दोघांचं आजचं वय मिळालं असतं. पण आपल्याला काय पाहिजे 4 वर्षानंतर, म्हणून मी किती मिळवले 8 मिळवले, समजलं. आणि 4 वर्षानंतर त्यांचा रेशो किती आहे 3:5. झालं परत समीकरण तयार. हेच समीकरण सोडवायचंय. आपण काय करतो, तिरकस गुणाकार, 5 गुणिले x किती आले 5x अधिक 5 8 40, बरोबर. 3 गुणिले 2x, मग 3 दुने 6x अधिक 8 3 24. आता काय x x एका बाजूला घेऊ, संख्या संख्या एका बाजूला घेऊ. मग 40 हे अधिक 24 आहे, इकडे येऊन वजा 24 होतील, बरोबर. 6x हे अधिक 5x आहे, तिकडे जाऊन वजा 5x होतील. ओके. मग 40 मधून 24 गेले किती 16, ठीक आहे. 10 तून 4 गेले 6, इथे किती आले 3, 3 2 गेला 1, आणि 6x मधून 5x गेले किती x, म्हणजे x ची किंमत किती आली आहे 16, ठीक आहे. मग आता आपल्याला विचारलेलं काय, तर कुंतलचे आजचे वय किती, बरोबर. आजचं वय विचारलंय, कोणाचं, कुंतलचं. 4 वर्षांपूर्वी कुंतलचं वय किती होतं 2x, ठीक आहे. 4 वर्षांपूर्वी होतं 2x. आपल्याला जर आजचं विचारलंय, 4 वर्षांपूर्वी 2x होतं, तर काय, जे 4 वर्षांपूर्वीचं जे वय असेल त्याच्यामध्ये 4 ऍड केले तर आपल्याला त्याचं आजचं वय मिळणार आहे. म्हणजेच काय करावं लागेल, कुंतलचे आजचे वय 4 वर्षांपूर्वी किती होतं 2x, हे 4 वर्षांपूर्वी होतं, आणि आजचं काढायचं असेल तर 4 ऍड करावे लागतील. का, कारण की 4 वर्षांपूर्वी 2x होतं, त्याच्यात जर 4 मिळवले तर आजचं वय, आणि x ची किंमत किती आली आहे 16. मग काय करावं लागेल, 2 गुणिले 16 अधिक 4, 16 दुने 32 अधिक 4, मग 32 आणि 4 किती आले 36 वर्ष. म्हणजेच काय, तर कुंतलचं आजचं वय किती आहे 36 वर्ष. पर्याय क्रमांक किती 4. पुढचा प्रश्न आहे, 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4 6 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. लक्ष द्या, 2 वेळेस हा प्रश्न विचारला आहे, ठीक आहे. एकदा कंबाईनला 2020 ला पूर्व परीक्षेला, आणि त्याच्यानंतर ग्रुप बी आणि ग्रुप सी 2023 चा जो पेपर होता तेव्हा पण पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारलेला आहे, ठीक आहे. आपण फक्त ऑप्शन वरनं हा प्रश्न लवकरात लवकर सॉल्व्ह करूया. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 72 वर्ष. जर तुम्ही आपले सगळे ऑप्शन बघितले, ठीक आहे, आणि सगळ्यांची जर बेरीज केली, 20 अधिक 30 50, 50 अधिक 22 किती 72, इथे पण 22 24 26 म्हणजे 24 त्रिक 72, इथे पण 19 25 28 सगळ्यांची बेरीज केली ती पण किती येते 72च, आणि इथे पण 17 25 30, ठीक आहे. 30 आणि 25 55, 55 मध्ये जर 17 मिळवले तर 72. म्हणजे आपल्याला जे पण काही ऑप्शन दिलेले त्या सगळ्यांची बेरीज किती आहे 72 वर्ष, बरोबर. पण आपल्याला काय सांगितलंय, 7 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर किती होते 4 6 7. आपल्याला सगळे आजचे वय दिलेले, मग 7 वर्षांपूर्वी जर काढायचे असेल तर प्रत्येकाच्या वयामधून काय करावं लागेल 7 मायनस करावे लागतील, म्हणजे 7 वजा करावे लागतील. आणि जे जे काही वय येणार आहे, बरोबर, त्यांचा जर रेशो 4 6 7 आला तर काय असेल तेच आपलं उत्तर असणार आहे. मग आपण ऑप्शन वरनं चेक करूया, ठीक आहे. 20 मधून जर मी 7 वजा केले, का, कारण की 7 वर्षांपूर्वीचा रेशो दिलेला आहे म्हणून मी प्रत्येकामधून 7 वजा करणार. 20 मधून जर 7 गेले तर किती 13, ठीक आहे.
पुढचं 30 मधून 7 गेले किती 23 आणि 22 मधून 7 गेले 15. यांचा रेशो येतोय का 4 6 7 नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन कॅन्सल. ओके, पुढचा प्रश्न, पुढचा ऑप्शन बघूया. 22 24 26. 22 मधून 7 गेले किती 15. ठीक आहे, 24 मधून 7 गेले किती 14 तून 7 गेले 7 म्हणजे किती 17 आणि 26 मधून 7 गेले किती 19. यांचा पण रेशो येतोय का, यांचा रेशो येतोय का 4 6 7 नाही. त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. पुढचा ऑप्शन बघूया. 19 मधून जर 7 गेले तर किती 12. 25 मधून 7 गेले तर किती 15 तून 7 गेले 18. ओके, 25 मधून 7 गेले 18. 28 मधून 7 गेले किती 21. बरोबर, 12 18 21. तीनाने भाग जातोय सगळ्या संख्यांना, तीनाने भाग देऊया. 3 चौक 12, 3 सक 18. ठीक आहे, 3 चौक 12, 3 सक 18 आणि 3 साते 21. आपल्याला रेशो किती पाहिजे 4 6 7. इथे पण किती आहे 4 6 7 भेटला आपल्याला रेशो. म्हणजे आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. समजलं, एकदम सोप्या पद्धतीने आणि फक्त ऑप्शनने लवकरात लवकर उत्तर कसं काढायचं हे मी तुम्हाला समजून सांगतोय. ओके, पुढचा प्रश्न आहे. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:11 आहे. विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. जर अजयचे वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती. ठीक आहे, तर बऱ्याच विद्यार्थ्यांनी प्रश्न वाचायला घेतला असेल. जोपर्यंत शेवटची ओळ वाचून होते तोपर्यंत काय वाचलं होतं ते सगळं विसरून गेले असेल. ठीक आहे, व्यवस्थित आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी बघूया. इथे कोण कोण आहे 3 व्यक्ती दिलेल्या आहेत. अजय, विकास आणि अजून कोण आहे मीना आणि अजून कोण अजयचे वडील. असे टोटल 4 आहे. आपण पहिले 3 व्यक्तींचा विचार करूया. अजय आणि विकास यांचा रेशो दिलेला आहे आपल्याला. अजय आणि विकास यांचा रेशो किती दिलेला आहे. आजच्या वयाचे गुणोत्तर दिले 3:11. मी लिहून घेतो 3:11. बरोबर झालं. पुढे विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्ष लहान आहे. म्हणजे मीना काय मोठी आहे. ठीक आहे, मीनाचे वय 7 वर्षांनी 85 वर्ष असेल. बरोबर, मीनाचं वय काय सांगितलंय 7 वर्षांनी ती 85 वर्षाची होणार आहे. बरोबर, मग जर 85 मधून आपण 7 कमी केले तर मीनाचा आपल्याला आजचा वय मिळणार आहे. बरोबर, मग आपण काय करू मीनाचं वय काढू. मीनाचे आजचे वय, मीनाचे आजचे वय काय असेल. जर ती 7 वर्षांनी 85 वर्षाची होणार आहे तर 85 मधून जर आपण 7 वजा गेले 15 तून 7 गेले 8 आणि इथे किती 78. बरोबर, 85 वजा 7 किती झाले 78. म्हणजे मीनाचं आजचं वय किती आहे तर 78 वर्ष. हे कोणाचं वय मीनाचं वय. ओके, 78 वर्ष. आपल्याला काय सांगितलं विकास हा मीनाच्या वयापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. मग आपल्याला मीनाचं वय भेटलंय त्याच्यावरून आपण विकासचं वय पण काढू शकतो. बरोबर, कारण की आपल्याला प्रश्नातच दिलेलं आहे मीनापेक्षा 12 वर्षांनी लहान कोण आहे विकास. मग मीनाचं वय जर 78 वर्ष आहे तर विकासचं पण आजचं वय निघेल. विकासचे आजचे वय, विकासचे आजचे वय किती. जर मीनाचं 78 आहे तिच्यापेक्षा 12 वर्षांनी लहान विकास आहे. बरोबर, 78 मधून 12 गेले 8 2 गेले 6 आणि 7 1 गेला 6. म्हणजे विकासचं आजचं वय किती आहे 66 वर्ष. ठीक आहे, विकासचं आजचं वय किती आहे 66 वर्ष. मग आपल्याला त्यांच्या आजच्याच वयाचा रेशो दिलेला आहे. कोणाचा अजयचा आणि विकासचा. आपण तो लिहून घेऊया. म्हणजे 11 म्हणजेच किती आहे 66. कळलं का. अजय आणि विकास यांच्या आजच्या वयाचा रेशो आहे 3:11. ठीक आहे, आणि विकासचा आजचं वय किती आहे 66 वर्ष. म्हणजेच 11 ची किंमत किती आहे 66 वर्ष. तर आपल्याला काय करावं लागेल 3 ची पण किंमत काढावी लागेल. बरोबर, मग आता जर तुम्ही नोटीस केलं तर 11 गुणिले किती 11 ला जर 6 ने गुणलं तर उत्तर किती येतं 66. म्हणजे 3 ला पण कितीने गुणावं लागेल 6 ने. मग 3 × 18. म्हणजेच काय तर अजयचं आजचं वय किती आहे 18 वर्ष.
आजचे वय किती? अजयचे आजचे वय 18 वर्ष. ओके, अजयचे आजचं वय मिळाले आपल्याला 18 वर्ष. पुढे आपल्याला प्रश्नात असं सांगितलं, जर अजयच्या वडिलांचे वय 25 वर्ष अजयपेक्षा जास्त आहे, बरोबर, तर अजयच्या वडिलांचे आजचे वय किती? आपल्याला कोणाचं वय काढायचंय? अजयच्या वडिलांचं. अजयच्या वडिलांचे आजचे वय. ठीक आहे, अजयच्या वडिलांचे आजचे वय. आपल्याला काय सांगितलं? अजयपेक्षा त्याचे वडील किती वर्षांनी मोठे? 25 वर्षांनी. आपल्याला अजयचं वय मिळालंय 18, त्याच्यात जर आपण 25 ऍड केले तर आपल्याला अजयच्या वडिलांचं वय मिळेल. मग किती आले? 8 5 13, 3 हातचा आला 1, 2 आणि 1 3, 3 आणि हातचा 1 4, किती आले? 43 वर्ष. बरोबर, म्हणजे अजयच्या वडिलांचे आजचे वय किती आहे? 43 वर्ष. अजयच्या वडिलांचे आजचे वय आहे 43 वर्ष. समजलं? प्रश्न थोडा मोठा होता. जर तुम्ही स्टेप बाय स्टेप प्रत्येक लाईन आणि प्रत्येक सेंटेन्स व्यवस्थित समजून घेतलं तर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. मी जास्त कन्फ्यूज न करता व्यवस्थित तुम्हाला सगळ्या गोष्टी अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगतोय. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे. ठीक आहे, आणि मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे. पिता व माता यांच्या वयाची बेरीज 51 वर्ष आहे, तर पुत्राचे आजचे वय किती? आता इथे 3 व्यक्ती आहे. कोण? माता, पिता आणि पुत्र, म्हणजेच काय? आई, वडील आणि त्यांचा मुलगा. मग आता व्यवस्थित लिहून घेऊया ज्या ज्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या. 2 मिनिटं मी फक्त फॅन लावतो, जास्त गरम होत आहे. ठीक आहे, त्या लक्ष. एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे. ठीक आहे, 3 व्यक्ती आहे. कोण कोण? पुत्र म्हणजेच मुलगा, नंतर असेल त्याचे वडील, ओके, पिता, आणि नंतर माता. ओके, हा, पिता, पुत्र आणि माता. एका पित्याचे वय त्याच्या पुत्राच्या वयाच्या 9 पट आहे. मग जर आपण पुत्राचं म्हणजेच मुलाचं वय x मानलं तर काय? पित्याचं वय त्याच्या 9 पट आहे, म्हणजेच पित्याचं वय किती झालं? 9x, म्हणजे वडिलांचं वय किती झालं? 9x. पुढे, आणि मातेचे वय पुत्राच्या वयाच्या 8 पट आहे. मग पुत्राचं वय म्हणजेच मुलाचं वय जर x असेल तर आईचं काय? 8 पट, म्हणजे किती आलं? 8x. पुढे, माता व पिता यांच्या वयाची बेरीज 51 वर्ष आहे. मग आपल्याला काय सांगितलंय? पिता आणि माता, पिता आणि माता यांच्या वयाची बेरीज किती आहे? 51 वर्ष. पित्याचं वय किती आहे? 9x अधिक माताचं किती आहे? 8x, आणि हीच बेरीज किती दिलेली आहे? 51 वर्ष. मग 8 आणि 9 किती झाले? 17x बरोबर 51, आणि x ची जर किंमत काढली तर 51 भागिले 17. मग x बरोबर 17 त्रिक 51, म्हणजे x ची किंमत किती येणार आहे? 3 वर्ष. कळलं? x ची किंमत किती येईल? 3 वर्ष. आणि आपल्याला काय विचारलंय? तर पुत्राचे वय किती? आता पुत्राचं वय आपण किती मानलं होतं? x, आणि x ची किंमत किती आली आहे? 3, म्हणजेच पुत्राचं म्हणजेच मुलाचं वय किती आलं? 3 वर्ष. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. आता लक्ष द्या, UPSC CSAT 2015, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की ह्या व्हिडिओमध्ये मी सगळे टाईपचे सगळे प्रश्न इन्क्लूड केलेले आहे. ठीक आहे, सगळे प्रश्न मी घेतलेले, मग ते कोणत्या एक्झामला विचारलेले असू द्या, एक तर ते MPSC असेल, एखादी सरळ सेवा असेल, इव्हन UPSC चे सुद्धा तुम्हाला इथे प्रश्न दिसत आहेत. ठीक आहे, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं, जर ही व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित बघितली आणि हे जर प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह केले तर येणाऱ्या एक्झाम मध्ये नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल. पुढचा प्रश्न आहे, मधुचे वय त्याच्या बहिणीच्या आजच्या वयाच्या दुप्पट असून त्याच्या आईच्या वयाच्या 1/3 आहे. व मधुच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 वर्ष असेल तर मधुच्या बहिणीचे आजचे वय किती? ओके, इथे परत कोण कोण आहे? 3 व्यक्ती. एक आहे मधु, दुसरं कोण आहे? त्याची बहीण, आणि अजून आहे आई. लक्ष द्या, पुढे आपल्याला असं म्हटलं की मधुचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या किती आहे? दुप्पट आहे.
ओके. आणि त्याच्या आईच्या वयाच्या किती आहे, 1/3 पट आहे. म्हणजेच काय, तर आपण असं सुद्धा म्हणू शकतो मधुचं जेवढं वय आहे त्याच्या तिप्पट वय कोणाचं आहे, आईचं. त्यांनी काय सांगितलं, आईच्या वयाचा 1/3 पट मधु आहे. बरोबर. आपण उलट विचार करायचा की काय, मधुच्या वयाच्या तिप्पट कोणाचं वय, आईचं वय. बरोबर. मग पुढे आपल्याला हेही सांगितलं की मधुच्या आईचे 8 वर्षानंतरचे वय 50 वर्ष आहे. बरोबर. 8 वर्षानंतरचे वय किती आहे, 50 वर्ष. जर आपण 50 मधून 8 वजा गेले तर आपल्याला काय, मधुच्या आईचं आजचं वय मिळणार आहे. आपण मधुची जी आई आहे, ठीक आहे, आईचे आजचे वय काढून घेऊ. आईचे आजचे वय. ओके. आईचे आजचे वय किती आहे, 50 मधून काय करावं लागेल, 8 वजा करावे लागतील. का, कारण की 8 वर्षानंतर 50 वय होणार. आजचं काढायचं असेल तर 50 वजा 8. 50 मधून 8 गेले किती, 42 वर्ष. ओके. 42 वर्ष. आईचं आजचं वय किती झालं, 42 वर्ष. बरोबर. आणि इथे आपल्याला काय सांगितलं, मधुचे वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. बरोबर. मधुचे वय आईच्या वयाच्या 1/3 आहे. मग आईचं जर वय 42 असेल, त्याच्या 1/3 कोण आहे, मधु आहे. मग आपल्याला याच्यावरनं काय, मधुचं वय मिळणार आहे 3 × 3, 3 × 3, 4तून 3 गेला 1, 1वर 2 12 आणि 3 × 12 किती आले, 14. म्हणजे मधुचं आजचं वय किती आहे, 14 वर्ष. आणि पहिलंच सेंटेन्स काय होतं, मधुचे वय त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट आहे. बरोबर. मधुचं वय जर दुप्पट असेल तर बहिणीचं काय असेल, निम्मे असेल. निम्मे म्हणजेच काय, अर्ध असेल. मग मधुचा जर 14 आहे तर बहिणीचा किती आला असेल, 7. 14ला जर आपण 2 ने भाग दिला तर किती, 7. आणि आपल्याला तेच विचारलंय की मधुच्या बहिणीचे आजचे वय किती, मग किती आलं, 7. पर्याय क्रमांक 1. समजलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 1/3 आहे. बरोबर. हा, जेव्हा कधी असे प्रश्न येतात ना, तर जे अपूर्णांकात दिलेलं असेल ते तुम्ही व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घ्यायचं. आणि हे तुमचं स्किल आहे. ठीक आहे, की तुम्ही प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवताय. असं अपूर्णांकात पण केलं तरी उत्तर येणार आहे, पण होणार काय की कॅल्क्युलेशन थोडं कॅल्क्युलेटिव्ह होऊन जातं. म्हणजेच काय, तो थोडं अवघड होऊन जातं आणि त्याच्याने जास्त वेळ लागतो. बरोबर. आपण काय करून घेऊ, आपल्या सोयीनुसार आपण त्याला व्यवस्थित सिम्प्लिफाय करून घेऊ आणि व्यवस्थित उत्तर काढू. पहिला प्रश्न असा, सॉरी, पहिल्या ओळीत आपल्याला असं सांगितलंय, राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. बरोबर. म्हणजे वडिलांचं जे पण काही वय असेल त्याच्या 1/3 कोणाचं वय आहे, राहुलचं. मग मी असंही उलट म्हणू शकतो की राहुलचं जेवढं वय त्याच्या तिप्पट कोणाचं वय, वडिलांचं. बरोबर. असं जर तुम्ही केलं तर व्यवस्थित सॉल्व्ह करायला सोपं जातं. ठीक आहे. पुढे, राहुलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहुलचे वय 13 वर्ष असल्यास राहुलच्या आईचे त्याच्या जन्मावेळीचे वय किती असेल. ठीक आहे. लक्ष द्या. वयवारीवरचे प्रश्न असे असतात की आपण सुरुवातीपासून जर वाचायला घेतले, शेवटच्या लाईन पर्यंत आलो तर पहिल्या लाईन मध्ये काय वाचलं होतं किंवा काय होतं ते व्यवस्थित लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे काय, एकच पॉईंट धरायचा आणि तिथून क्वेश्चन सॉल्व्ह करायला घ्यायचा. इथे काय दिलेलं आहे आपल्याला, राहुलचे आजचे वय आहे 13 वर्ष. ठीक आहे. इथे पण 3 व्यक्ती आहे, व्यवस्थित लिहून घेऊ. राहुल, त्याचे वडील आणि आई. राहुल, वडील आणि कोण आहे, आई आहे. बरोबर. राहुलचं आजचं वय किती आहे, 13 वर्ष. पुढे पहिल्याच लाईन मध्ये आपल्याला असं म्हटलंय, राहुलचे आजचे वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. मग मी तुम्हाला तेच म्हटलं की जर आपण राहुलचंच वय जे काही असेल ते मानलं, फॉर एक्झाम्पल नसतं दिलं तर एक्स मानलं असतं, आणि राहुलच्या वयाच्या तिप्पट कोण आहे, वडील आहे. राहुलचं वय ऑलरेडी आपल्याला दिले किती, 13, आणि त्याच्या तिप्पट कोण आहे, वडील आहे. म्हणून मी काय करेल, 13 × 3, मग 13 किती, 39. म्हणजेच काय, तर वडिलांचं वय किती झालं, 39 वर्ष. पुढे आपल्याला असं म्हटलं की राहुलचे आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. मग वडिलांचं वय किती आहे, 39. बरोबर. आणि आईचं 5 वर्षांनी कमी आहे म्हणजे किती आलं, 34. 39 मधून जर 5 वजा गेले तर किती झालं, 34. म्हणजे आईचं वय किती आहे, 34 वर्ष. तर आपल्याला असं विचारलंय, त्याच्या जन्माच्या वेळी राहुलच्या आईचे त्याच्या जन्माच्या वेळी वय किती असेल. बरोबर. राहुलचा आत्ताचं वय किती आहे, 13 वर्ष. बरोबर. जेव्हा तो जन्मला असेल तेव्हा त्याचं वय किती असेल, 0 वर्ष.
म्हणजेच काय करावं लागेल, आईच्या वयामधून राहुलचं वय वजा करावं लागेल. मग आईचं वय किती आहे, आईचे वय वजा राहुलचे वय. मग आईचं वय किती आहे 34 वजा 13, मग किती, 4तून 3 गेला 1 आणि 3तून 1 गेला 2, 21 वर्ष. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की राहुलच्या जन्माच्या वेळी त्याच्या आईचं वय किती होतं 21 वर्ष. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. आता हा प्रश्न एसओ मेन्स 2012. ठीक आहे. पण असे प्रश्न आता मेन्स मध्ये विचारत नाही, असे सगळे प्रश्न तुम्हाला प्री मध्येच बघायला मिळतील. ठीक आहे, समजलंय. म्हणजे राहुलचं आईचं वय त्याच्या जन्माच्या वेळेस किती होतं 21 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे आहेत. ओके, व आईचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. मुलीचे आजचे वय 12 वर्ष असेल तर मुलीच्या जन्माच्या वेळी वडिलांचे वय काय होते. इथे पण आता काय झालंय, वडील, आई आणि मुलगी दिलेली आहे. मागच्या एक्झाम्पल मध्ये वडील, आई आणि मुलगा होतं, तिथे आईचं वय विचारलं होतं, इथे काय वडिलांचं वय विचारलंय. आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी लिहून घेऊया. कोण कोण दिलेलं आहे, मुलगी आहे, वडील आहे आणि आई आहे. ओके, हा. मग आपल्याला मुलीचं आजचं वय दिलंय. मुलीचं आजचं वय किती आहे 12 वर्ष. मी व्यवस्थित लिहून घेतो, मुलीचं आजचं वय आहे 12 वर्ष. ओके, वडील हे आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे. ठीक आहे, आईचे आजचे वय मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे. म्हणजे मुलीचं जेवढं पण काही वय असेल त्याच्या तिप्पट कोणाचं वय आहे, आईचं वय. मुलीचं वय जर 12 आहे, मी जर त्याची तिप्पट केली तर 12 त्रिक किती 36, म्हणजे आईचं वय किती झालं 36 वर्ष. बरोबर. आणि वडील आईपेक्षा 6 वर्षांनी मोठे. ठीक आहे, मग आई जर 36 असेल तर त्याच्यात 6 मिळवावे लागतील. म्हणजेच वडील किती वर्षाचे झाले 42. कळलं का. 36 मध्ये जर मी 6 ऍड केले तर उत्तर किती 42. मग आपल्याला विचारलं काय, तर मुलीच्या जन्मावेळी वडिलांचे वय काय होतं. मुलगी आहे आता 12 वर्षांची, वडील आहे 42. मग मुलीच्या जन्माच्या वेळी मुलीचं वय काय असणार आहे 0 वर्ष. म्हणजेच काय, तर वडिलांच्या वयातून मुलीचं वय वजा करायचं. मग 42 वजा 12, वडिलांच्या वयामधून मुलीचं वय जर वजा गेलं, 42 मधून 12 गेले तर किती 30 वर्ष. म्हणजे जेव्हा मुलीचा जन्म झाला असेल तेव्हा वडिलांचं वय किती असणार आहे 30 वर्ष. पर्याय क्रमांक 1. समजलं. जर तुम्हाला प्रश्न व्यवस्थित समजला आणि जर समीकरण व्यवस्थित बनवता आलं तर हा टॉपिक तुमच्यासाठी खूप सोपा आहे. आणि मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तेच शिकवतोय की प्रश्न कसाही विचारू द्या, पण आपल्याला समीकरण एकदम सिंपल आणि एकदम सोप्या पद्धतीने बनवायचंय आणि ते सॉल्व्ह करायचंय. ओके, पुढचा प्रश्न आहे, एका मुलाचे वय त्याच्या वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे. म्हणजेच काय, तर 1/3. मी तुला मागाशीच ते सांगितलं, जर मुलाचं वय वडिलांच्या वयाच्या 1/3 आहे तर आपण असंही म्हणू शकतो की मुलाचं जेवढं वय असेल त्याच्या तिप्पट कोणाचं वय वडिलांचं. ओके, 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल, तर त्या दोघांचे आजचे वय किती. आता हा प्रश्न आपण ऑप्शन वरच सॉल्व्ह करूया. ठीक आहे, STI मेन्स 2017 म्हणजे ग्रुप बीचा जो पेपर असतो त्याला विचारलाय. ठीक आहे, वडिलांचे आजचे वय, सॉरी त्या दोघांचे आजचे वय विचारले. ओके, पहिला आहे मुलाचं वय, नंतर काय आहे वडिलांचं वय. मग मी तुम्हाला तेच सांगितलं काय की जेवढं मुलाचं वय त्याच्या तिप्पट कोणाचं आहे वडिलांचं. बरोबर. पार्थिक किती होतात 36. ठीक आहे, इथे किती 20 दुने 40, आपल्याला काय पाहिजे 3 पट पाहिजे. इथे आहे का नाही, हा ऑप्शन कॅन्सल. इथे 8 त्रिक 24 आहे, 17 त्रिक किती होतात 51, इथे किती दिले 44, म्हणजे हा ऑप्शन कॅन्सल. फक्त एका सेंटेन्स वरून इथपासून इथपर्यंत ते सेंटेन्स मी व्यवस्थित वाचलं आणि लगेच 2 ऑप्शन काय गेले कॅन्सल गेले. मग आता पुढे बघूया. 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. 12 वर्षानंतर मुलगा पण मोठा होणार आहे आणि वडील पण मोठे होणार आहे. आपण दोघांमध्ये 12 ऍड करू. 12 मध्ये 12 ऍड केलं तर किती 24, म्हणजे मुलाचं वय किती होईल 24 वर्ष आणि वडिलांचं किती होईल 36 मध्ये जर 12 ऍड केले तर 48. बरोबर. आणि आपल्याला तेच सांगितलंय 12 वर्षानंतर त्या मुलाचे वय 24 वर्ष हे कोणाचं वय मुलाचे वय आणि 48 कोणाचं आहे वडिलांचे वय.
12 वर्षानंतर मुलाचे वय वडिलांच्या वयाच्या निम्मे होईल. वडिलांचं किती आहे 48, त्याच्या निम्मे गेले ते किती 24. टॅली होत आहे. आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 1. समजलं. जर तुम्ही इथे बघितलं पर्याय क्रमांक 3 तर हा ऑप्शन टॅली होणार नाही. वाटलंच तर करून दाखवतो. 8 मध्ये जर 12 मिळवले 20 हे झालं मुलाचं, आणि याच्यात जर 12 मिळवले तर किती होतील 24 मध्ये 12 मिळवले 36. आहे का ते त्याच्या निम्मे नाहीये, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. आणि आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 1. समजलं. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे वडील व मुलाच्या आजच्या वयाची बेरीज 50 वर्ष आहे. 4 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. तर वडील व मुलाचे आजचे वय किती. ओके, आता लक्ष द्या. पहिल्याच सेंटेन्स मध्ये आपल्याला सांगितले वडील व मुलगा यांच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे 50 वर्ष, आणि आपल्याला आजचंच वय विचारलंय. मग आपण आधी ऑप्शन चेक करू की सगळ्यांची बेरीज 50 आहे की नाही. 35 मध्ये जर 15 मिळवले तर 50 होतात. 38 मध्ये 12 मिळवले तरी 50च होतात. 40 मध्ये 10 मिळवले तरी 50. 42 मध्ये 8 मिळवले तरी 50. ऑप्शन मध्ये सगळ्यांची बेरीज किती आहे 50. पुढची लाईन काय 4 वर्षांपूर्वी वडिलांचे वय मुलाच्या त्यावेळेच्या वयाच्या 6 पट होते. कधी 4 वर्षांपूर्वी. आपल्याला आजचं वय दिलंय, 4 वर्षांपूर्वीचं काढायचं असेल तर काय प्रत्येकामधून 4 मायनस करा. जर मी याच्यातून 4 मायनस केले तर हे किती होतील 31. वडिलांचं वय आलं 31 आणि मुलाचं किती 4 मायनस केलं तर किती 11. आता मला एक सांगा मुलाच्या वयाच्या 6 पट आहे का वडील नाही, त्याच्यामुळे पहिला ऑप्शन कॅन्सल. पुढचा जर मी याच्यातून 4 वजा गेले तर किती होतील 38 मधून 4 गेले 34 आणि 12 मधून 4 गेले 8. आहे का 6 पट नाही, त्याच्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. इकडे वडिलांचं वय किती आहे 40. जर 4 वजा गेले तर किती होतील 36 आणि मुलाचं किती आहे 10. 4 वजा गेले तर किती होतील 6. जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर मुलाचं वय किती होतं 6 आणि वडिलांचं 36. 6 6 36 आहे 6 पट. म्हणजेच काय आपलं उत्तर किती आहे 40 वर्ष आणि 10 वर्ष. ठीक आहे, टॅली होतंय. जर तुम्ही वडिलांचं वय होतं 36, त्याला जर मुलाच्या वयाने भाग दिला 6 1 6 6 6 36 किती आले 6. बरोबर. आणि आपल्याला काय सांगितलं होतं 6 पट आले 6 पट. आपलं जो ऑप्शन आहे तो टॅली होतंय. उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 3. ओके. पुढचा प्रश्न आहे जया म्हणते मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची 6 पट ओके आणि माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाची 7 पटीत मिळवली तर माझ्या आत्ताच्या वयाची 14 पट मिळते. तर आत्तापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. ठीक आहे. प्रश्न थोडा लेंदी आहे, आपण एकदम सोप्या पद्धतीने सॉल्व्ह करू. जयाचं आजचं वय माहिती का नाही. आपण काय करू जयाचे आजचे वय x मानू. ठीक आहे. जयाचं जर आजचं वय x मानलं तर ती काय म्हणते मी जर माझ्या आजपासून 6 वर्षांनी बरोबर आजपासून 6 वर्षांनी आज जर ती x वर्षाची असेल तर 6 वर्षांनी काय होणार आहे x अधिक 6 x अधिक 6. ओके. आजपासून 6 वर्षांनी होणाऱ्या वयाची किती 6 पट केली. 6 पट केली म्हणजे काय याला 6 ने गुणलं व माझ्या 7 वर्षांनी होणाऱ्या वयाच्या 7 पटीत मिळवली. हे काय होतं 6 वर्षांनी होणारं जे काही वय त्याची केली 6 पट आणि हे जे वय आलं असेल किंवा हे जे वर्ष आले असतील ते काय केले त्यांनी आजपासून होणाऱ्या वयाच्या 7 पटीत. ठीक आहे. म्हणजे 7 वर्षांनी आजचं वय जर x असेल तर काय 7 वर्षांनी काय होणार आहे x अधिक 7 बरोबर आणि त्याच्या वयाच्या 7 पटीत म्हणजेच काय तर याला 7 ने गुणायचं आणि ह्या दोघांची काय करायची आहे बेरीज. ओके. तर माझ्या आत्ताच्या वयाची 14 पट मिळते. बरोबर. आत्ताच्या वयाची 14 पट मिळते म्हणजे काय आत्ताचं वय किती आहे x आणि त्याची 14 पट म्हणजे किती आले 14x. बरोबर. मग आता फक्त समीकरण सॉल्व्ह करायचं आहे. समजलं. हे काय होतं आजचं वय मानलं x 6 वर्षांनी काय होईल x अधिक 6 त्याची 6 पट करायची गुणिले 6. पुढे आजचं वय होतं x 7 वर्षांनी काय होणार आहे x अधिक 7 त्याची 7 पट करायची म्हणून म्हणजेच काय त्याला 7 ने गुणायचं. दोघांची बेरीज हे आजच्या वयाच्या 14 पट आहे. ठीक आहे. मग आता समीकरण सॉल्व्ह करूया. 6 ने जर याला गुणलं तर 6 गुणिले x किती 6x अधिकचं अधिक चिन्ह तसंच 6 6 36 अधिक हे किती होतील 7 गुणिले x किती आले
7x अधिक 7 7 49 बरोबर किती आले 14x. मग आता 6x अधिक 7x किती झाले 6 7 13x अधिक यांची बेरीज करूया 9 आणि 6 15 5 7 1 4 आणि 3 7 7 आणि 1 8 किती आले 85 बरोबर काय 14x. मग आता x x एका बाजूला घेऊ संख्या एका बाजूला घेऊ 14x मधून 13x वजा करायचे इकडे किती उरणार आहे 85. 14x मधून 13x वजा करूया बरोबर काय 85. 14x मधून 13x गेली किती x म्हणजे x ची किंमत किती आली 85 वर्ष बरोबर. आणि हे काय जयाचं आजचं वय x ची किंमत किती आली 85. आपल्याला काय विचारलं तर आतापासून 5 वर्षांनी होणारे माझे वय दाखवणारा पर्याय निवडा. जे काही जयाचं वय होतं ते कधीच आहे आजचं आणि 5 वर्षानंतर काय होईल त्याच्यात 5 ऍड करावे लागतील 85 अधिक 5 किती आले 85 5 90 बरोबर. म्हणजे जयाचं 5 वर्षानंतर वय किती होणार आहे 90 वर्ष. पर्याय क्रमांक 4 समजलं ठीक आहे. जर तुम्हाला समीकरण व्यवस्थित बनवता आलं ना प्रश्न तुमच्यासाठी खूप सोपे होणार आहे ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थित एक एक सेंटेन्स वाचायचं आणि प्रॉपर समीकरण तयार करायचं आणि समीकरण जर एकदा तयार झालं तर सोडवायला सोपंच आहे. पुढचा प्रश्न आहे राम आणि श्याम यांचे एकत्रित वय श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे. व्यवस्थित लिहून घेऊया काय काय सांगितलंय राम आणि श्याम ओके यांचे एकत्रित वय बरोबर. यांचे एकत्रित जे वय ते काय श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा काय 10 वर्षांनी जास्त आहे. कोणाचं राम आणि श्यामचं ऑलरेडी 10 वर्षांनी वय जास्त आहे. जर आपल्याला इक्वल करायचं असेल हे ऑलरेडी 10 वर्षांनी जास्त आहे मग काय करावं लागेल यांच्यामध्ये 10 मिळवावे लागतील म्हणजे काय होतील हे प्रॉपर समीकरण काय होईल इक्वल होईल. समजलं का. बऱ्याच जणांना हेच समजत नाही ते काय करता इकडेच 10 मिळवून देतात ठीक आहे. ऑलरेडी हे 10 वर्षांनी जास्तच आहे जर अजून 10 मिळवले तर ते प्रॉपर इक्वल होणार आहे का नाही होणार आहे. राम आणि श्याम हे म्हणजे यांचं एकत्रित वय श्याम आणि मोहन यांच्या एकत्रित वयापेक्षा 10 वर्षांनी जास्त आहे. हे ऑलरेडी 10 वर्षांनी जास्त आहे म्हणजे हे काय होते 10 वर्षांनी कमी होते ठीक आहे. म्हणून मी काय केलं दोघांना जर इक्वल करायचं असेल तर मला काय करावं लागेल यांच्यामध्ये 10 ऍड करावे लागतील. किंवा तुम्ही हा प्रश्न असाही सॉल्व्ह करू शकतात हे जर 10 वर्षांनी मोठे बरोबर त्यांच्या दोघांतला फरक किती असेल 10 वर्षांचा म्हणजेच काय तर राम अधिक श्याम याच्यातून काय वजा करायचं श्याम अधिक मोहन यांचं वय वजा करायचं म्हणजे तुम्हाला किती मिळतील 10च. मग आता आपण सॉल्व्ह करूया ठीक आहे. मी सगळ्यांना एका बाजूला घेऊन घेतो राम अधिक श्याम इकडे श्याम काय अधिक आहे इकडे काय होईल वजा श्याम. मोहन पण इकडे अधिक होता इकडे काय होईल वजा मोहन आणि बरोबर 10 ठीक आहे. आता अधिक श्याम वजा श्याम काय होतील कॅन्सल ठीक आहे. श्याम निघून गेले. राम मधून काय राम वजा मोहन म्हणजेच यांच्या वयातला फरक दिलेला आहे किती 10 आणि आपल्याला तेच विचारलंय काय तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे. किती वर्षांनी लहान किंवा मोठा म्हणजे काय त्यांच्या दोघांच्या वयामधला फरक किती आहे. दोघांच्या वयातील फरक किती आहे 10 वर्ष ठीक आहे. पण आपल्याला काय विचारलंय मोहन हा 10 वर्षांनी लहान आहे की मोठा आहे. आता मला एक सांगा राम मधून जर मोहन वजा केले तर उत्तर किती येणार आहे 10 म्हणजेच नक्कीच काय रामचं वय जास्त आहे कोणापेक्षा मोहनपेक्षा म्हणजे मोहन काय रामपेक्षा 10 वर्षांनी लहान आहे. समजलं कळलं का. रामचं वय मोठं आहे त्याच्यातून जर मोहनचं वय वजा केलं तर उत्तर किती येणार आहे 10 म्हणजे राम मोठा आहे मोहन लहान आहे. आपल्याला तेच विचारलंय तर मोहन हा रामपेक्षा किती वर्षांनी लहान किंवा मोठा आहे. आपल्याला समजलं 10 वर्षांनी तर आहे पण लहान का मोठा जर आमच्या वयातून मोहनचं वय वजा होतंय म्हणजेच काय रामचं वय जास्त आहे आणि मोहनचं काय कमी आहे म्हणजेच मोहन काय 10 वर्षांनी लहान आहे. समजलं तर आपलं उत्तर किती आहे पर्याय क्रमांक 2. कळलं. पुढचा प्रश्न आहे वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे
18 वर्षानंतर वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते, तर वडिलांचे आजचे वय किती? ठीक आहे, वडील आणि मुलगा दोन जण दिलेले, वडील मुलगा. आपल्याला काय सांगितलं, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या 30 पट आहे. मग मी काय करतो, मुलाचं वय x मानतो, बरोबर. मुलाचं वय जर x असेल तर वडिलांचं त्याच्यात 30 पट आहे, म्हणजेच किती झालं, 30x, बरोबर. पुढे 18 वर्षानंतर, 18 वर्षानंतर काय होणार आहे, वडील सुद्धा 18 वर्षांनी मोठे होणार आहे आणि मुलगा सुद्धा 18 वर्षांनी मोठा होणार आहे. मग मी दोघांमध्ये काय करतो, 18 ऍड करतो. मग 18 वर्षानंतर, 18 वर्षानंतर आपल्याला काय विचारलंय, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या तिप्पट होते. ठीक आहे, वडिलांचे वय मुलाच्या वयाच्या किती होते, तिप्पट. म्हणजे मुलगा जर 1 असेल तर वडील किती पट होणार आहे, 3 पट होणार आहे. कळलं. तुम्ही इथे कोणतीही संख्या घ्या, फरक पडणार नाही. तुम्ही जर असं जरी घेतलं, मुलगा 10 वर्षांचा असेल तर वडील किती होतील, 30. मी काय केलं, मुलाचं वय 1 घेतलं आणि वडील त्याच्या तिप्पट आहे, म्हणजेच किती, 3. आता समीकरण तुम्हाला सॉल्व्ह करता येतं. 1 ने जर याला गुणलं तर काय येणार आहे, तीच संख्या, म्हणजे 30x अधिक 18, बरोबर. काय 3 गुणिले x किती आले, 3x अधिक अधिक 18 त्रिक 54. ठीक आहे, 18 त्रिक किती, 54. मग 30x मधून 3x वजा झाले. ठीक आहे, 30x वजा 3x बरोबर काय 54. हे अधिक 18 आहे, तिकडे जाऊन वजा 18 होतील. 30x मधून 3x वजा गेले तर किती, 27x बरोबर. 54 वजा 18, तर 54 मधून जर 18 वजा केले तर किती, आपल्याला माहिती आहे 18 त्रिक 54 होतात, बरोबर. म्हणजेच किती, 36. मग आता x बरोबर 36 भागिले काय करावं लागेल, हे 27 गुणताय म्हणजे इकडे काय होतील, भागिले 36 भागिले 27. ठीक आहे, भागजात असेल तर देऊन देऊया. मग 9 त्रिक 27, 9 चोक 36, म्हणजेच x ची किंमत किती आली, 4/3, बरोबर. आणि हे कोणाचं वय होतं, मुलाचं वय. का, कारण की मुलाचं वय आपण किती मानलं होतं, x, आणि x ची किंमत किती आली, 4/3. आपल्याला विचारलं कोणाचं वय, तर वडिलांचं आजचे वय किती, वडिलांचं आजचं वय विचारलंय. मग काय करावं लागेल, ठीक आहे, वडिलांचं वय काय, मुलाच्या वयाच्या 30 पट आहे, बरोबर. म्हणजेच काय, वडिलांचे वय बरोबर काय 30x. मग x ची किंमत किती आली आहे, 30 गुणिले x ची किंमत आली आहे 4/3, त्याला 4/3 ने गुणायचं. मग किती होतील, 3 1 3, 3 1 3, 3 0 0, आणि 10 गुणिले 4 10 चोक 40 वर्ष. कळलं. म्हणजे वडिलांचं वय किती आहे, 40 वर्ष. पर्याय क्रमांक 3. समजलं. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर दोन मुलांच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे तर वडिलांचे आजचे वय किती. ठीक आहे, इथे परत कोण आहे, 3 व्यक्ती दिलेले आहेत. कोण कोण, वडील आहे, त्यांना 2 मुले, एक आहे धाकटा, दुसरा काय मोठा आहे. ठीक आहे, मग आता आपण व्यवस्थित लिहून घेऊया. वडील, मोठा मुलगा, आणि अजून कोण, लहान मुलगा. मग आपल्याला काय सांगितलं, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या वयाच्या दुप्पट आहे. ओके, 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. जर त्यांच्या 2 मुलांच्या वयात 15 वर्षाचे अंतर आहे तर वडिलांचे आजचे वय किती. ओके, आपण काय करू, लहान मुलाचं वय मानू x. ठीक आहे, लहान मुलाचं वय जर मी x मानलं तर दोघा मुलांमध्ये काय 15 वर्षाचा फरक आहे. हा जर x असेल तर हा त्याच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा असेल. मोठा मुलगा किती झाला, x अधिक 15. कळलं. लहान मुलाचं जर x मानलं तर मोठ्याचं किती झालं, x अधिक 15. ठीक आहे, पुढे वडिलांचे वय, वडिलांचे सध्याचे वय मोठ्या मुलाच्या काय दुप्पट आहे, बरोबर. मोठा मुलगा किती आहे, x अधिक 15. मोठ्या मुलाच्या दुप्पट म्हणजे काय झालं, वडिलांचे वय x अधिक 15, याची काय करायची दुप्पट. आपण जर सॉल्व्ह केले तर किती होणार आहे, 2 गुणिले x 2x अधिक 15 दुने
30 म्हणजे वडिलांचं वय किती आलं 2x अधिक 30. ठीक आहे. पुढे आपल्याला असं म्हटलं 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. कधी 10 वर्षानंतर. वडिलांचं जर आजचं वय 2x अधिक 30 आहे. ठीक आहे. यात काय करावं लागेल मला 10 ऍड करावे लागतील. ठीक आहे. आपण व्यवस्थित लिहूया. ठीक आहे. 10 वर्षानंतर काय होणार आहे हे जे वडील आहे व्यवस्थित लिहू 10 वर्षानंतर. ठीक आहे. 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होईल. वडिलांचं आजचं वय किती आहे वडील आणि मुलगा. ओके. मग 10 वर्षानंतर काय होईल वडिलांचं वय 2x अधिक 30 आहे. हे आजचं वय याच्यात जर 10 मिळवले तर आपल्याला काय मिळेल 10 वर्षानंतरचं वय. मग किती होईल 2x अधिक 30 मध्ये 10 मिळवले ते किती 2x अधिक 40. म्हणजे वडिलांचं 10 वर्षानंतर वय किती आहे 2x अधिक 40. आणि जो लहान मुलगा आहे ठीक आहे हा मुलगा आहे पण तो कोणता लहान मुलगा. ओके. लहान मुलाचं किती आहे x. 10 वर्षानंतर तो पण काय होणार आहे 10 वर्षांनी मोठा होणार आहे म्हणजेच किती आला x अधिक 10. आणि आपल्याला असं सांगितलं की 10 वर्षानंतर वडिलांचे वय धाकट्या मुलाच्या वयाच्या तिप्पट होणार आहे. बरोबर. वडिलांचं वय काय होणार आहे तिप्पट होणार आहे. कोणापेक्षा जो आपला लहान मुलगा आहे ठीक आहे धाकटा मुलगा आहे त्याच्या तिप्पट होणार आहे. बरोबर. जर दोघांना इक्वेट करायचं असेल तर आपण असं लिहू शकतो की वडिलांचं वय हे काय 10 वर्षानंतर किती होणार आहे 2x अधिक 40. ठीक आहे. आणि हे काय तिप्पट आहे कोणाच्या लहान मुलाच्या. लहान मुलगा किती आहे x अधिक 10 आणि याची किती करायची तिप्पट. जर लहान मुलाच्या वयाची तिप्पट केली तर आपल्याला काय मिळणार आहे वडिलांचं वय. मग किती आलं 2x अधिक 40 बरोबर 3 गुणिले x किती 3x अधिक 30. ओके. मग आता x एका बाजूला घेऊ संख्या एका बाजूला घेऊ. मग हे अधिक 40 आहे ठीक आहे ते तिकडे 30 आहे. इकडे येताना काय होतील वजा 30 बरोबर 3x हे अधिक 2x आहे तिकडे जाऊन वजा 2x होतील. मग आता 40 मधून 30 गेली किती 10 आणि 3x मधून 2x गेली किती x. म्हणजे x ची किंमत किती आली आहे 10 बरोबर. पण आपल्याला काय विचारलंय तर वडिलांचे आजचे वय किती. वडिलांचं काय विचारलंय आजचे वय. वडिलांचं आजचं वय किती होतं 2x अधिक 30. ठीक आहे. x ची किंमत किती आली आहे 10. ती किंमत काय याच्यात ठेवायची. जर मी याच्यात x ची किंमत 10 ठेवली तर 10 गुणिले 2 किती होणार आहे 2 गुणिले 10 अधिक 30. मग किती झाले 10 दुने 20 20 अधिक 30 किती आले 50 वर्ष. कळलं. म्हणजे वडिलांचं आजचं वय किती आहे 50 वर्ष. समजलं. पर्याय क्रमांक 4. ओके. आता ASO मुख्य 2019 म्हणजे कंबाईनचा जो आपला पेपर असतो त्याच्या मेन्सला विचारला आहे 2019 ला. ओके. प्रश्न थोडा लेंदी आहे. व्यवस्थित जर तुम्ही थोडा स्पीड स्लो करून बघितला जर तुम्हाला वाटत असेल तर माझा स्पीड जास्त असेल ठीक आहे तर तुम्ही युट्यूबला व्यवस्थित स्पीड स्लो केला तर तुम्हाला व्यवस्थित समजणार आहे. ठीक आहे. एकदा नाही समजला तर परत 2 ते 3 वेळेस प्रॉपर रिपीट करून बघा म्हणजे तुम्हाला तो प्रश्न व्यवस्थित समजेल. कळलं. पुढचा प्रश्न आहे ए हा बी च्या दुप्पट आहे आणि सी च्या निमपट आहे. जर बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल तर ए चे वय किती. आता इथे परत 3 व्यक्ती दिलेले आहे ए बी आणि सी. आपल्याला काय सांगितलं ए हा बी च्या दुप्पट आहे बरोबर. ए हा कोणाच्या दुप्पट आहे बी च्या दुप्पट आहे. जर मी बी ला काय केलं x मानलं तर ए काय बी च्या दुप्पट म्हणजे किती आला 2x. लक्ष द्या ए हा बी च्या दुप्पट आहे. जर मी बी लाच x मानलं तर ए किती झाला 2x. ओके. आणि सी चा काय निमपट आहे. सी चा निमपट आहे म्हणजे आपण असंही म्हणू शकतो की ए पेक्षा सी काय दुप्पट वयाचा आहे. मग ए जर 2x असेल तर सी किती झाला त्याची दुप्पट 4x. समजलं. म्हणजे तुमचं समीकरण व्यवस्थित तयार झालं. ए बी च्या दुप्पट वयाचा आहे bx हे झाला 2x आणि सी च्या निम्मा आहे तर सी 4x आहे ते किती झाला 2x. आणि यांच्या वयाची बेरीज कोणाच्या जर बी आणि सी यांच्या वयाची बेरीज 70 वर्ष असेल म्हणजे फक्त बी आणि सी चीच
बी आहे एक्स, सी किती आहे 4x आणि यांच्या वयाची बेरीज किती आहे 70. मग 4x अधिक x किती आले 5x, 5x बरोबर 70. x ची किंमत जर काढली तर 70 भागिले 5. मग x बरोबर किती येणार आहे 14. ओके, x बरोबर किती येणार आहे 14. मग x ची किंमत 14 मिळाली. आपल्याला काय करायचं आता, तर a चे वय किती, a चं वय किती आहे 2x. ठीक आहे, म्हणजे 2x ची किंमत काढायची आहे. म्हणून काय करावं लागेल 2 गुणिले x ची किंमत आली आहे 14, 14 दुने 28. म्हणजे a चं वय किती आहे 28 वर्ष. पर्याय क्रमांक 3. समजलं. ठीक आहे, 3 व्यक्तींचा, ठीक आहे, याचं उत्तर किती 28 वर्ष. पुढचा प्रश्न आहे, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 असे आहे. सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तींच्या वयातील फरक किती. ओके, 3 व्यक्तींच्या वयाची सरासरी किती आहे 60 वर्ष आणि त्यांचा रेशो किती आहे 2:3:4. बरोबर. जर आपण सरासरीला 3 व्यक्तींची सरासरी आहे, सरासरीला जर 3 ने गुणलं तर आपल्याला काय मिळणार आहे सगळ्या व्यक्तींची वयाची बेरीज. मग मी काय करतो, जी सरासरी होती 60 तिला 3 ने गुणतो, किती आले 180. म्हणजे जे 3 व्यक्ती आहे त्यांच्या वयाची बेरीज किती आहे 180 वर्ष. मग 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर. यांचा रेशो दिलेला होता आपल्याला किती, हा, आणि ही 180 काय 2:3:4 याची किंमत आहे. जर आपण यांची बेरीज केली 2 अधिक 3 अधिक 4, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, म्हणजे 9 चीच किंमत किती आहे 180. आपल्याला काय विचारलंय सर्वात तरुण आणि सर्वात वयस्कर व्यक्तीच्या वयातील फरक. आता सर्वात तरुण कोण असेल, जो सगळ्यात लहान असेल तो झाला सगळ्यात तरुण, म्हणजे किती 2, आणि सगळ्यात वयस्कर किती 4. यांच्यातील फरक किती आला 4तून 2 गेले 2, म्हणजे आपल्याला 2 ची किंमत विचारली आहे. 9 ची किंमत जर 180 असेल तर 2 ची किती, काय करायचं तिरकस गुणाकार 2 गुणिले 180 भागिले 9. ओके, 9 1 9, 9 दुने 18, 9 0 0. ओके, आणि 20 दुने 40 वर्ष. मग उत्तर किती आलं पर्याय क्रमांक 3 40 वर्ष. आता गट क ला 2022 ला विचारलाय मी प्रीला. ठीक आहे, आपला पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे. ठीक आहे, व्यवस्थित लक्ष द्या. एक्स वाय आणि झेड हे 3 भाऊ आहेत. झेड हा वाय पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्याच वर्षांनी वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. ओके, झेडचे वय 20 वर्ष असेल आणि वाय हा एक्स पेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल तर वाय हा एक्स पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे. इथे पण 3 व्यक्ती दिलेले आहेत, एक्स वाय आणि झेड. आपल्याला काय सांगितलं कोणाचं वय दिलेलं आहे, झेडचे वय 20 वर्ष असेल, झेडचं वय घेतलं मी 20 वर्ष. ओके, 3 भाऊ आहे. झेड हा वाय पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे, झेड हा वाय पेक्षा काय मोठा आहे, जेवढ्या वर्षांनी मोठा आहे तेवढ्याच वर्षांनी वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, वाय हा एक्स पेक्षा 5 वर्षांनी मोठा असेल. व्यवस्थित बघूया आपण. झेड हा वाय पेक्षा 5, झेड हा वाय पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे, झेड हा कोणापेक्षा वाय पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे, म्हणजे यांच्यात मोठा कोण आहे झेड मोठा आहे, कोणापेक्षा वाय पेक्षा तेवढ्याच वर्षांनी वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, वाय हा एक्स पेक्षा मोठा आहे. ठीक आहे, आणि झेडचं वय दिलेलं आपल्याला 20 वर्ष. पुढे आपल्याला असं म्हटलं की वाय हा एक्स पेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. वाय हा एक्स पेक्षा किती वर्षांनी मोठा आहे 5 वर्षांनी, आणि जेवढा वाय हा एक्स पेक्षा जेवढ्या वर्षांनी मोठा आहे म्हणजे किती 5 वर्षांनी, तेवढ्याच वर्षांनी काय झेड पण वाय पेक्षा मोठा आहे, म्हणजे आपण किती असेल 5च वर्ष असेल. बरोबर. पुढे आपल्याला एक गोष्ट कळाली की झेड सगळ्यात मोठा आहे. मग झेडचं वय जर 20 वर्ष असेल तर तो त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी लहान कोण असणार आहे वाय, म्हणजे वायचं किती आलं, याचं जर 20 असेल तर 5 कमी करा म्हणजे वायचं आलं 15. परत वायचं जर तुम्हाला 15 वर्ष वय मिळालंय आणि तो मोठा आहे कोणापेक्षा एक्स पेक्षा किती वर्षांनी 5 वर्षांनी, 15 मधून जर आपण 5 वजा केले तर किती 10, म्हणजे एक्सचं वय किती आहे 10. समजलं.
पुढे आपल्याला असं म्हटलं की y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे. y हा कोणापेक्षा x पेक्षा, या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 5चा, आणि आपल्याला टक्क्यांमध्ये विचारलंय. ठीक आहे, यांच्यामध्ये गॅप कितीचा आहे 5चा, मी लिहिले 5. कोणापेक्षा x पेक्षा, x सवय किती आहे, x सवय आहे 10 आणि गुणिले 100. का? कारण की आपल्याला टक्क्यांमध्ये विचारलंय. 0 गेला 0 गेला, 5 10 50, 50 काय टक्के, म्हणजेच काय तर y हा x पेक्षा किती टक्क्यांनी मोठा आहे 50 टक्क्यांनी. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, अशा प्रकारे आपण वयवारीवर सगळे टाईपचे सगळे एक्झाम्पल व्यवस्थित बघितले. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांनी या अगोदर आपले जे टॉपिकवर जे काही एक्झाम्पल्स आलेले त्या व्हिडिओ जर तुम्ही व्यवस्थित बघितल्या नसतील तर त्या व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे, आणि जर व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनलला लाईक करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तो व्हिडिओ शेअर करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.